आपण पाहत आहात बीव्ही महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। ऑनलाईन औषध विक्री विरोधात 20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद। ऑनलाईन औषध विक्रीच्या वाढत्या प्रस्थामुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांच्या व्यवसायावर गदा येत असून या बेकायदेशीर विक्रीच्या विरोधात 20 मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आलाय। ड्रग्ज अँड कॉस्मेटिक कायद्याअंतर्गत ऑनलाईन औषध विक्रीबाबत कोणतीही तरतूद नसतानाही देशभरात ही विक्री सर्रासपणे सुरू असल्याचा आरोप विक्रेत्यांकडून केला जात आहे। केंद्र सरकारने ऑनलाईन औषध विक्रीबाबत GSR काढला होता, मात्र अद्याप त्याचे कायद्यात रूपांतर झालेले नाही। उच्च न्यायालयाने यापूर्वी ऑनलाईन औषध विक्री स्थगिती दिली असतानाही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे संघटनेने सदर GSR त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे। कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी विशेष सवलत देण्यात आली होती, मात्र कोरोना काळ उलटून 5 वर्ष झाली तरी हे नोटिफिकेशन अद्याप रद्द करण्यात आलेले नाही। याचा गैरफायदा घेऊन ऑनलाईन कंपन्या भांडवलाच्या जोरावर अव्यावसायिक स्पर्धा निर्माण करत आहेत। यामुळे ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। सध्या जीवनावश्यक औषधांवर घाऊक विक्रेत्यांना 8% आणि किरकोळ विक्रेत्यांना 16% नफा मिळतो। अनियंत्रित औषधांवर हे प्रमाण अनुक्रमे 10 आणि 20% आहे, मात्र कॉर्पोरेट कंपन्यांवर 20 ते 50% सूट देऊन छोटे व्यावसायिक संपविण्याचे काम असल्याचा आरोप संघटनेने केलाय। नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे संचालक प्रवीण बधान बीबी न्यूज महाराष्ट्राशी बोलताना म्हणाले की राज्य सरकारने आमच्या मागण्यांबाबत न्याय भूमिका न घेतल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा निश्चित केला जाईल। यामुळे जनतेला सोसाव्या लागणाऱ्या त्रासाला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल, असे ते शेवटी म्हणाले। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।